नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज मी आलो आहे अशा ठिकाणी की तुम्ही टायटल वाचलं म्हणून हा व्हिडिओ प्ले केला आहे. जवळपास 12 एकरामध्ये 50 लाखाचं निव्वळ नफा माझ्या भावानं काढला आहे. आता माझा भाऊ म्हणायचं कारण प्रमोद दांडगे, राहणार जळकी बाजार, तालुका आपला शिल्लोड आहे ना, शिल्लोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही बॅचमेंट ॲग्रिकॉस दोघं पण. मी नोकरी केली आणि आमच्या भावानं शेती, मिरचीचा व्यापार आणि कृषी सेवा केंद्र ह्या 3 गोष्टी चालवल्यात. जसं लहानपणापासून आम्ही टोमॅटो करतो तसा प्रमोद हा म्हणजे घरचा जो वारसा आहे. सध्या हा जो इंटरव्ह्यू ही सक्सेस स्टोरी तुम्हाला दिसत असेल तर आम्ही स्वतःची नर्सरी व्हेजिटेबलची म्हणजे, आणि ही स्वतःच्या शेतासाठी हे जे काही रोपं दिसतात यात 50% रोपं याला घरी लागणार आहेत. तर आपण वेळ न दवडता प्रमोद तुझं पहिले सर्वप्रथम मी वेलकम करतो. आणि आज माझ्या चॅनलला शोभेल असा विषय नेक्स्ट जनरेशन, हाही आमचा नेक्स्ट जनरेशन. आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असताना आमच्यासारखी नोकरीच्या मागे न लागता आमच्या भावानं व्यवसाय सुरू केला आहे. आणि मागच्याच वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे वर्षानुवर्षी मिरचीत नफा त्याने मिळवला. आणि एक काय म्हणतो आपण त्याच्यात तो एक्सपिरियन्स होल्डर म्हणजे अनुभवी जो म्हणता बोलतो फुल त्याला अनुभव आहे. तर आज आपण त्याच्याकडून चर्चा करणार मिरची पिकाबद्दल, लागवड कधी करायची, त्याला भाव कसे असतात, त्याला काय अडचणी येतात आणि थोडंसं नर्सरीबद्दलही त्याची आपण माहिती घेऊ. तर प्रमोद, सर्वांतर्फे मी पहिले तुला तुझे आभार मानतो की तू वेळात वेळ आम्हाला दिला. तू तसा देणारच होता, त्याला द्यावाच लागला असता. तर मला एक सांग की जी मागच्या वर्षी मिरची झाली होती आपली जवळपास 50 ते 55 लाखाचा नफा, ॲक्च्युली तू सांगताना मला कमी सांगायला लावला, तो तर जास्तच असेल. तर याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही? सर्वप्रथम आम्ही शेताची नांगरणी करून टाकणे. ते म्हणजे जमिनीला टेम्परेचर बसलं पाहिजे या टायमात आपण एक महिन्या अगोदर जमिनीची पूर्व मशागत करून टाकायची. ओके. आणि त्याच्यानंतर कमीत कमी 15 एप्रिलच्या नंतरच लागवड करायची मिरची. त्याच्यामागचं कारण काय बरं? कारण की हाय टेम्परेचरमध्ये तुम्ही लागवड करता मिरचीची, एप्रिल महिना म्हणजे पुढे तोंडावर लगेच मे महिना येतो. तर याच्या मागचं खरं गणित काय हे आम्हाला पहिले आज माहीत करून घ्यायचं की एप्रिलच्या लागवडीचं गणित काय. एप्रिलच्या लागवडीचं गणित असं आहे, एप्रिल म्हणजे 15 एप्रिलच्या नंतर जी मिरची लागवड करतो आपण ती डेव्हलप, समजा 1 महिन्यात ती डेव्हलप होते. राईट. हा, 1 महिन्यानंतर जशी आपण आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं, गावठी भाषेत आपण आपलं गावरान चॅनल आहे, मिरुग छाया पडते. हा, मृग छायापत्र म्हणजे मृग नक्षत्र लागतं, मिरुग लागतो आपल्या भाषेत. मिरुग लागतो. त्यानंतर वर आभाळ येतं आणि वातावरण, टेम्परेचर डाऊन होतं. त्याच्यानंतर ते फुल कंडिशन मध्ये चाललं जातं, फुलाच्या कंडिशन, फुलाच्या अवस्थेत तोपर्यंत येऊन जाते मिरची. आणि त्याच्यानंतर ते वरून ढगाचं वातावरण असल्यामुळं फुलगळ होण्याचं प्रमाण फुलगळ म्हणजे हा एक मेजर प्रॉब्लेम, फुलगळ. त्याच्यानंतर मिरची म्हटल्यावर आणि आभाळ आल्यानंतर मिरची जास्त प्रमाणात डेव्हलप होते. त्यामुळे तुम्ही एप्रिलची लागवड करता. आणि मिरचीचा एकंदरित जर वर्षभराचा जर आढावा पाहिला, जसं आमचं टोमॅटो मार्केट हे प्रमोद खूप कमी जास्त आहे, म्हणजे कधी हाय होतं कधी लो होतं, तसं मिरची मार्केटमध्ये आहे का? हो, होतं ना कधी. कसं? ज्या वेळेस समजा जी एप्रिलची मिरची लागवड असते ही काही कमी क्षेत्रातच असते, कमी क्षेत्रात असते. ओके. आणि त्यामुळे हे कमीत कमी 3-4 तोडे मिरचीचे पहिले याला चांगला भाव भेटून जातो. तर एकरी सरासरी किती मिरची निघते पहिले 3 ते 4 तोड्यामध्ये? किती माल बाहेर जातो आपला? एकरी जर धरलं कमीत कमी म्हटलं 30 क्विंटल एका टायमाला निघतो एका एकरातून. अरे वा, कमीत कमी. हा, आणि आमच्याकडे असे टार्गेट करणारे शेतकरी की ते 60-60 क्विंटल घेतलेले एका एकरात. अरे एक नंबर. आता तुझा एक मला अनुभव आहेच, ऑलरेडी बॅचमेंट असल्यामुळे माझ्या चक्रा होत असतात, पण तेव्हा युट्यूब चॅनल नव्हतं. तर तू स्वतःच मिरची विकतो म्हणजे तू स्वतःच व्यापारी, तर त्याचा तुला काय फायदा झाला? वा, भरपूर फायदा होतो ना. कसा? मिरची घेतल्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं कमिशन तर भेटतं. ते ऑलरेडी आहे, एक तर कमिशन भेटतं. स्वतःची मिरची जे आपण स्वतः विकतो त्याच्यामुळे आपल्याला चांगले रेट भेटतात. आपण दुसऱ्याला जर कमिशनवर दिलं तर आपलं जे कमिशन दुसऱ्याला जाणार ते आपल्याला स्वतःला घरी भेटवायला आणि थोडं काळजीनं आपण आपला माल विकू शकतो. बरं, आता मला मिरचीचं फक्त एक थोडक्यात आव्हान सांग, जे काही तुम्हाला समजा 50 लाखाची मिरची तू काढली आणि त्याच्या मागे आता काय होतं, हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांना वाटेल की काकडे सर काहीतरी खोटं बोलताय, 2 मित्र एकत्र येऊन. तर तसं नाहीये. माझा चॅनल ही ओरिजिनल गोष्टी दाखवतो. आणि 50 लाखाची मिरची झाली म्हणजे याच्या मागे ती सोपी झाली का? नाही. तर काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी मिरचीच्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर अडचणी भरपूर आहे. सर्वात पहिले म्हटलं तर त्याच्यावर येणारा जो थ्रिप्सचा अटॅक आहे, मेजर थ्रिप्स. मी कंटाळतो म्हणजे मिरची लावायला सर्वात महत्वाचं मेजर म्हटलं तर थ्रिप्स आणि पांढरी माशी. या दोन्हींपासून जर त्याला कंट्रोल केलं तर मिरची सक्सेस. तर हे तुम्ही कंट्रोल कसं करता? याला केमिकल औषधी, आलटून पालटून नाही का? आम्ही तशा सरासरी 7वी किंवा 8व्या दिवशी फवारणी करतो. बरं, माझा अजून एक असा प्रश्न आहे की सपोज आता आम्हाला इथून पुढे मिरची लावायची, तर एकरी किती खर्च येईल आणि नवीन व्यक्तीने मिरची केली पाहिजे का?
करायची असली त्याला काय अडथळे येतील किंवा त्याला काय चॅलेंजेस येतील, म्हणजे किती भाग भांडवल माझ्याजवळ असलं तर मी मिरची क्षेत्रात उतरावं? जर एका एकरासाठी जर प्रथम लागवड करायची असली सर्वांना तर 50,000 रुपये हा एकरी खर्च येतो. भागतं का 50 मध्ये? हा 50 मध्ये भागून जातं. माझ्याकडे ड्रीप नाही, काहीच नाही, माझं रान ब्लँक आहे सपोज, मी काहीच नाही माझ्याकडे. ड्रीप जर असलं तर 50, ड्रीप जर नसलं तर 50,000 येतो. आणि ड्रीप जर धरून म्हटलं तर 70-80,000 रुपये 70-80,000 रुपये खर्च. तेवढा जर असलं शेतकरी मित्र आपण 1 एकर मिरची लागवड करू. आणि अंदाजे खर्च हा झाला सुरुवातीचा, पण जेव्हा सुरू होती मिरची तेव्हा खर्च किती येऊ शकतो? सुरू झाल्यानंतर तसा आठवड्याला त्याचा 5,000 खर्च आहे फवारणी आणि खतांचा. तुम्ही भर खत देता की वॉटर सोल्युबल? सर्व वॉटर सोल्युबल. सर्व वॉटर सोल्युबल. फक्त ज्यावेळेस आपण बेसल डोस टाकतो त्यावेळेस आम्ही भर खत देतो. फक्त बेसल डोस मध्ये तुम्ही भर खत टाकता. ओके. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सध्या तुझ्या नर्सरीमध्ये कोणत्या कोणत्या व्हेरायटी, आणि हे नर्सरी चालू करण्यामागचं कारण काय? रोपवाटिका चालू करण्याचं कारण म्हणजे घरीच मला जास्त रोप लागतं. स्वतः मी ते सांगितलं, याच्यातला जो 2-2.5 लाख रोप हे मला घरीच लागतं. आणि 2-2.5 लाख रोपाचे पैसे बाहेर देणं म्हणजे 3-3.5 लाख रुपये मला बाहेर द्यावं लागले असते. राईट, बाहेर द्यावं लागले. हा, ते पैसे माझे वाचू राहिले आणि याच्यातून मला नफा पण भेटू राहिला. मी दुसऱ्या शेतकऱ्यांना देऊ राहिलो चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचं रोप. क्वालिटीचं मेन गोष्ट म्हणजे स्वतःची नर्सरी प्रबंध सुरू करण्यामागचं कारण काय? रोपामध्ये फसवेगिरी होऊ नये, त्यामुळे यानं स्वतःची इन्व्हेस्टमेंट केली. 50% रोप याला घरी लागतात, 50 आणि 30-40% लागत असेल, बाकीचा तू बाहेर सेल करतो. आज या नर्सरीमध्ये किती लाख रोप असतील? हे 18,70,000 रोप आज रोजी बसलेले माझे. अरे वा. हा, याच्यामध्ये बळीराम, पिकॅडोर, सिमला. सिमलामध्ये 3 प्रकार आहे, डॉली आहे, प्रोफेसर आहे, इंड साखरा आहे. ओके. त्याच्यानंतर तेजा 4 सेगमेंटमध्ये आदिरा आहे, 412 आहे, तलवार आहे, त्याच्यानंतर 2132 आहे. अशा भरपूर विविध प्रकारचे. जनरल मला एक सांग की रिजन वाईज कोणती व्हरायटी लावल्या गेली पाहिजे सध्या एप्रिलमध्ये, किंवा आता तुमची कोणती प्लॅनिंग आहे? रिजन वाईज म्हटलं तर आमची प्लॅनिंग सध्या ज्वेलरी, त्याच्यानंतर सिमला, त्याच्यानंतर पिकाडोर आणि बळीराम आम्ही एप्रिल मध्ये. यावर्षी किती एकराचं नियोजन आहे? यावर्षी 15 एकराचं नियोजन आहे आमचं. 15 एकराचा गुन्हागार तुम्ही करा यावर्षी. भाव 99% भाव मिळतोच या लागवडीला, कारण की ही लागवड थोडी रिस्की असते उन्हाळ्यामध्ये. करेक्ट ना? ही रिस्की असते यासाठी की जे पुढचे येणारे तोडे आहेत. टोमॅटो जसं आपण म्हणू शकतो तसं मिरचीमध्ये तुम्ही जर अर्ली हंगाम कॅप्चर केला, झाड डेव्हलप केलं उन्हामध्ये, जर स्वतःला त्या झाडाला तेवढं एक 6 महिना द्यावा लागत असेल, नंतर मग मृग येऊन जाते. 1-6 महिना त्याला चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. ओके. बघा शेतकरी मित्रांनो, स्वतःची शेती स्वतः पाहणं. किती एकर जमीन आहे आपल्याकडे? माझी 20 एकर. 20 एकर जमीन स्वतः बघतो, स्वतःची रोपवाटिका आणि मिरचीमध्ये मास्टर असलेला प्रमोद म्हणजे खूपच छान गोष्ट आहे आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण हा आमचा बॅचमेंट आहे, त्यामुळे लय भारी वाटते. तर काही जर अडचण असली तर मी प्रमोदचा नंबर खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्याला कॉल करून विचारू शकता, नक्कीच कार्य घेऊ शकता. जर तुम्ही या भागामध्ये आपलं सिल्लोड, भोकरदन कोणत्या कोणत्या भागात रोप सप्लाय करू शकतो? मी बुलढाण्यापर्यंत, म्हणजे आमच्या चिखलीपर्यंत येऊन आम्हालाही मिरची लावायचं नियोजन म्हणून आधीच याच्यापर्यंत आलोय, नाहीतर मी आलो नसतो. 10 चक्र होता तेव्हा, एक 11वी चक्कर प्रमोदकडे होते, पण आज रविवार होता, योग आलाय, सासरेबांना मिरची लावून द्यायची, म्हटलं चला एकदा आपणही भेट देऊ. तर नक्की तुम्हाला कधी जरी अडचण आली तुम्ही प्रमोदला संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि याचा नंबर तो देतो, रोपांसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अवेलेबल असले तर तो अवेलेबल करून देईन, नाही तर तो दुसऱ्या चांगल्या ठिकाणी, चांगल्या प्रकारे माझ्याकडे नसले मी दुसऱ्याकडून चांगल्या प्रकारे रोप तुम्हाला माझ्या गॅरंटीवर देऊ शकतो. तर प्रमोद, खूप छान वाटलं तुझ्याशी आज हितगुज करून. शॉर्टमध्ये तू मिरचीबद्दल आम्हाला सांगितलं, तुझ्या रोपवाटिकेबद्दलही सांगितलं, आणि स्वतः हा व्यापारही करतो. आपण सर्व गुण संपन्न व्हायला पाहिजे, याच्यातूनच आपल्याला हा धडा मिळाला. आणि मी आतापर्यंत माझ्या मनात ही भीती होती, प्रमोदला मी किती वेळ बोललो की आम्ही टोमॅटो करतो, आम्ही मिरची करू शकत नाही, तर तसं नाही काही. नाही मी असल्यावर तुला काय घाबरण्याची गरज नाही. तर मी इथेच थांबतो व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी. राम राम.